नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महादेव जानकर आपल्या राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री, पण आपले मंत्री महोदय आज दिवसभर वादाच्या भोवऱ्यात सापडलेत आणि कदाचित याच वादाच्या उद्विग्नतेतून त्यांच्या हातून असं काहीतरी कृत्य घडलं की त्यांचेच समर्थक आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्याच विरोधात घोषणा दिल्या. आज धनगर समाजाचा मोर्चा काढण्यात आलेला होता. या मोर्चा दरम्यान एका कार्यकर्त्यावरती महादेव जानकर यांनी हात उगारला. मात्र आपलं काहीतरी चुकलं हे लक्षात आल्यानंतर त्यांनी या ठिकाणावरनं काढता पाय घेतला. मात्र तोपर्यंत महादेव जानकर चले जाव अशा घोषणा इथल्या कार्यकर्त्यांनी लावायला सुरुवात केलेली होती. यापूर्वी त्यांनी आणखीन एक वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. पण महादेव जानकरांचं हे पहिलंच वादग्रस्त वक्तव्य नाहीये. त्यांनी भगवानगडावरच्या दसरा मेळाव्यामध्ये अजित पवार यांच्यावरही खालच्या भाषेमध्ये टीका केली होती. आपण सुरुवातीला ही दोन्ही वक्तव्य काय आहेत ती नेमकी आपण पाहूया. वर्षा नगरपालिका आहे ना, देसाईगंज नगरपालिका, हा तिथं मोठवानीने जे अर्ज भरले सर्व आघाडीचं, त्यांना चिन्ह कब्बशी द्या, सर्वांना त्यांना मदत करा. ऍडव्होकेट गुरु तुमच्याकडे येतील. मी आता वर्षातूनच बोलतोय. महादेव जानकर मंत्री पशुसंवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्य विकास मंत्री. हा, तर लक्षात ठेवा की कबशी चिन्ह द्यावं त्यांना. आणि त्यांचं दोन अर्ज आहेत मोठवानी साहेब, एक इंडिपेंडेंट आहे आणि काँग्रेस आहे. तर ते काँग्रेसचा बाद करायचा आणि इंडिपेंडेंट ठेवायचा. ऍडव्होकेट गुरु म्हणून तुमच्याकडे येतील. मुंडे साहेबांच्या नावानं ज्याने आयुष्यभर विरोध केला तो अजित पवार खास परळीत आला आणि मुंडे साहेबाचं नाव दिलं. लक्षात ठेवा, हे कुठलं षडयंत्र आहे? आणि मुंडेच्या बरोबर पंकज साहेब, प्रसन्न साहेब, महादेव जानकर होऊ शकतो, हा धान्य होऊ शकत नाही. ज्यांनी आयुष्यभर मुंडे साहेबाला वाईट दिला, त्रास दिला, त्यांचं नाव तो सभागृहाला देतं. अरे तो चमचा म्हणून अजित पवारचा राहिलेला आहे. याद राहा, पुन्हा जर षडयंत्र करशील तर तुझी अवस्था फार उलटी करून ठेवेल. आता यामधलं जे पहिलं वक्तव्य आहे त्यामध्ये ते एका निवडणूक अधिकाऱ्याला आम्हाला कोणतं चिन्ह द्या, कोणाचा कुठचा फॉर्म बाद करा अशा संदर्भातल्या काहीतरी सूचना देतात आणि मी मंत्री आहे या खात्याचा असं सांगत थोडीशी दबावाची भाषा आहे. आणि दुसऱ्या याच्यामधलं आपल्याला भगवानगडावरचं वक्तव्य हे सगळ्यांना माहितीच आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती त्यांनी टीका करताना जी काही भाषा वापरली होती त्यात त्यांची जीभ घसरलेली होती. मात्र अशासाठी आपल्या भाषेमध्ये एक म्हण सुद्धा प्रचलित आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला. अशा ज्या व्यक्ती करतात त्यांचं मात्र करायचं काय हा खरा प्रश्नच असतो. आणि आज आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत की महादेव जानकरांचं नेमकं करायचं तरी काय. यासाठी चर्चेमध्ये सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ, काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन पुण्याहून आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत, राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव बाळासाहेब दोडतळे हे औरंगाबादहून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत, तर पुण्याहून माजी महापालिका आयुक्त अरुण भाटिया हे देखील आपले विचार मांडतील. तसंच राजकीय विश्लेषक अभय देशपांडे नागपूरहून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. मला सुरुवातीला जायचं आहे अवधूत वाघ यांच्याकडे. अवधूत वाघ, तुमचे सहकारी आहेत सत्तेमधले, त्याचप्रमाणे एक मंत्री आहेत. आता भाजपच्या समोर हा नक्कीच प्रश्न पडला असेल की आता यांचं करायचं काय? नाही, काय करायचं म्हणजे ते महाराष्ट्राचे मंत्री आहेत आणि ही विल कंटिन्यू टू बी अ मिनिस्टर इन द स्टेट. आज तुम्ही ज्या 3 क्लिप्स दाखवत आहात त्यातील जी पहिली भगवानगडावर जानकर साहेब बोलले तो जुना विषय आहे. आजचे 2 विषय आहेत, एक तर त्या मोर्चाचा आणि दुसरा निवडणूक अधिकाऱ्यांबरोबरच्या संभाषणाचा. निवडणूक अधिकाऱ्यांबरोबरच्या संभाषणाचा जो विषय आहे तो आपण एका बाजूने जे काही महादेव जानकर जे बोलले आहेत ते आपण दाखवलं. कदाचित त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी यांना विचारलं असेल की आपण कोण बोलत आहात, तर यांनी आपली ओळख करून दिली. देर इज नथिंग रॉंग. आणि तिथे कुठे दबाव टाकण्याचा प्रश्न नाहीये. इकडे एक पहा की त्या निवडणूक अधिकाऱ्याने रायटिंगमध्ये स्टेटमेंट दिलेले की माझ्यावर कोणी दबाव टाकला नाही. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2 की जो उमेदवार आहे त्याने 2 फॉर्म भरले होते. एक काँग्रेसचा भरला होता ज्याच्यावर त्याने बी फॉर्म दिला होता आणि दुसरा त्याने अपक्ष म्हणून भरला होता. आता त्या स्वतः उमेदवारालाच काँग्रेसचं चिन्ह नको आहे आणि ही इज इंटरेस्टेड इन कंटेस्टिंग द इलेक्शन ॲज अ इंडिपेंडंट आणि ही वॉन्टेड टू गो जानकरांच्या आघाडीमध्ये जायची त्यांची इच्छा आहे. त्यावेळी त्या जानकरांनी सांगितलं की त्यांनी 2 फॉर्म भरलेले आहेत. त्यावेळी त्यांचा जो अपक्ष फॉर्म आहे त्याला आम्ही जो बी फॉर्म दिलेला आहे कब्बशी चिन्हाचा तो त्यांना द्या. ह्याच्यामध्ये चुकीचं कुठे आहे? शेवटी लक्षात घ्या की मंत्री
हा सुद्धा एक कार्यकर्ता असतो, बरं. मंत्री हा सुद्धा कुठच्या तरी पक्षाचा कार्यकर्ता असतो आणि निवडणुकीमध्ये नुसतं मंत्री नाही, तो पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पण तिकडे जर बोलत असेल बरं. तर त्याच्यामध्ये गैर काय? सर्वप्रथम तिकडचा जो माजी उपनगराध्यक्ष आहे, जो काँग्रेसचा माणूस आहे, तोच आज सांगतो की मला काँग्रेसचं तिकीट नको, मला काँग्रेसचा बी फॉर्म नको, मला काहीच नको, मला अपक्ष लढायचं आहे. आज मुद्दा खरा हा आहे की काँग्रेसचा उपनगराध्यक्ष तो काय जानकरांचा माणूस नाहीये, तो जानकरांचा माणूस नाहीये, तो राष्ट्रीय समाज पक्षाचा किंवा भाजपचा माणूस नाहीये, तो काँग्रेसचा माणूस आज काँग्रेसचं तिकीट नाकारतो आहे. मला वाटतं तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज ही आहे. रत्नाकर महाजन, आता अवधूत वाघ यांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. मात्र अशा प्रकारे एक पक्षाचा कार्यकर्ता जो राज्याचा मंत्री सुद्धा आहे, अशा व्यक्तीने निवडणूक प्रक्रियेमध्ये अशा प्रकारच्या सूचना करून एक प्रकारे ढवळाढवळ केली असं वाटतं? नाही, निवडणुकीमध्ये ए फॉर्म आणि बी फॉर्म देण्याची एक विशिष्ट प्रक्रिया आहे. त्यातल्या समजा एखाद्याला बी फॉर्म दिला असेल एखाद्या पक्षानं आणि त्या पक्षाला त्याचा उमेदवार बदलायचा असेल तर त्या पक्षाच्या ज्या पदाधिकाऱ्यानं पहिलं पत्र दिलेलं आहे त्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या सहीनं दुसरं पत्र दिलं जातं आणि असं सांगितलं जातं की आमचे उमेदवार हे नसून हे आहेत. अशा प्रकारे लेखी पत्र द्यावं लागतं. फोनवरनं आदेश देऊन कधी निवडणुकाच्या बी फॉर्मचं वाटप होत नसतं किंवा त्या संबंधीचे निर्णय होत नसतात. यांना जर हे करायचं होतं तर त्यांनी आपल्या पक्षाच्या लेटर हेडवर अधिकृतपणे जर पत्र दिलं असतं ए फॉर्म आणि बी फॉर्म तर ते निवडणूक कायद्याला धरून झालं असतं. अन्यथा एक मंत्री स्वतः फोन करून निवडणूक अधिकाऱ्यांना अशा प्रकारे सांगतो, हे दमदाटी आहे का, प्रेशर आहे का, काय आहे ते जे काय जेव्हा चर्चा व्हायची त्यावेळेला होईल, त्यात आता मी जात नाही. माझ्या दृष्टीनं निवडणूक प्रक्रिया एकदा सुरू झाल्यानंतर जी वैधानिक प्रक्रिया राबवायची होती त्या प्रक्रियेला धरून हे झालं नाही एवढं नक्की. आणि म्हणून काँग्रेस पक्षानं त्यांच्या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. आता त्यांचं काय करायचं या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोग देईल. बरं, आपल्यासोबत बाळासाहेब दोडतळे आहेत, राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव. बाळासाहेब, आज हा एक निवडणूक आयोगासंदर्भातलं त्यांचं जे वक्तव्य व्हायरल झालेलं आहे तो एक विषय आहेच. मात्र स्वतः धनगर समाजाचं प्रतिनिधित्व ज्याच्या आरक्षणासाठी आज महादेव जानकर झगडत आलेले आहेत, त्याच मोर्चामध्ये तिथल्याच एका कार्यकर्त्यावरती हात उगारणं, हा प्रकार नेमका काय म्हणायचं, याचं काय स्पष्टीकरण असेल त्यांच्याकडे? निखिलाजी, आवाज नाही, आवाज येत नाही. निखिलाजी, बाळासाहेब बोला, तुमचा आवाज येतोय. निखिलाजी, निखिलाजी, पहिल्यांदा माझं म्हणणं असं आहे की आपण जे टायटल दिलं आजच्या या कार्यक्रमासाठी महादेव जानकरांचं करायचं काय, तर माझी आपल्याला विनंती असेल की महादेव जानकरांचं करायचं काय हे टायटल आपण दिलेलं आहे. परंतु माझं एक म्हणणं आहे, माध्यमांनी म्हणजे आजचा जो विषय आहे, जानकर साहेबांनी जो विषय घेतलेला आहे, जानकर साहेबांबद्दल जी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली, तर माध्यमांनी त्याच्यामध्ये जास्त रस दिलेला आहे. माध्यमांचं नेमकं दुखणं काय? आता यापूर्वी आपण एक क्लिप दाखवली की अजितदादांबद्दल जानकर साहेबांनी असं बोलले, हे बोलले. मग नेमकं अजितदादांना बोलले म्हणून माध्यमांनी जानकर साहेबांना धारेवर धरलंय का नेमकं जानकर साहेबांचं काही चुकलंय? बरं, चुकलंय याचा आपण जर व्हिडिओ क्लिप नीट सगळ्यांनी पाहिली, महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्यांनी जर नीट क्लिप पाहिली तर त्या क्लिपमध्ये चुकीचं ते काही बोलले नाहीत. ते असं म्हणतायत, माध्यमाच्या डिक्शनरीमध्ये असा शब्द आहे का मला कृपया सांगावा की जानकर साहेबांनी कृपया विनंती केली आहे. मग विनंती हे जर विनंती किंवा कृपया हे करणं जर माध्यमाच्या डिक्शनरीमध्ये दबाव टाकणं असं असेल तर मला कृपया तो काही शब्द माहित नाही. आणि माध्यमांनी या राईचा पर्वत केलेला आहे. मुद्दा असा आहे की यासाठी एक प्रक्रिया आहे, आपल्याकडे कायदेशीर कागदोपत्री प्रक्रिया आहे. असताना मी मंत्री बोलतोय असं सांगून फोनवरून विनंती करू दे की किंवा सूचना करू दे, त्यामध्ये ढवळाढवळ केल्यासारखी होत नाही का? नाही, आताच वाघ साहेबांनी आताच सांगितलं की जानकर साहेबांना तिकडून विचारलं आपण कोण बोलता सर. त्यांनी मग विचारल्यानंतर त्यांनी त्यांचा परिचय दिलाय. माझ्याकडे एक पत्र आहे निवडणूक आयोगाचं, दिल्ली कमिशन आयोगाचं माझ्याकडे पत्र आहे. हे पत्र असं सांगतं, 4 जुलै 2014 हे दिल्लीच्या निवडणूक आयोगाचं पत्र आहे राष्ट्रीय समाज पक्षाला. त्यांनी कब्बशी चिन्ह हे राष्ट्रीय समाज पक्षाला दिलंय. या निवडणुकीमध्ये 10 नगरसेवक, 1 नगराध्यक्ष कब्बशी या चिन्हावरती राष्ट्रीय समाज पक्षानं महाराष्ट्रात निवडून आणला. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही माध्यमांनी
10 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचा निवडून आला, ही काही कुठली ब्रेकिंग न्यूज किंवा बातमी दिली नाही. परंतु या बातमीला जास्तीत जास्त जे काही जेसाबाई मेटवानी आहेत, आता त्यांचा वडशाहून ते बोलले, जानकर साहेब असं म्हणले की मी वडशाहून बोलतोय, तर त्या माध्यमांनी त्याचं असं केलं की मी वर्षाहून बोलतोय. म्हणजे माध्यमाला नेमकं वर्षाहून बोललोय का वर्षाहून, तो जर व्हिडिओ आपण पाहिला तर तो जानकर साहेबांच्या समोरून केलाय. त्या अधिकाऱ्यांनी जानकर साहेबांची तक्रार दिली नाही, तो समोर बसलेल्या त्यांच्यापैकी कुणीतरी एका कार्यकर्त्यांनी तो समोरून व्हिडिओ केला आणि तो माध्यमांना दिला. तो काही अधिकाऱ्याची तक्रार नव्हती, म्हणजे विनंती केली किंवा आपण मागणी केली, तर त्याचंही आपण जास्त त्याचा व्हिडिओ केलेला आहे. मला असं वाटतंय की माध्यमांनी आणि या विरोधकांनी, सत्ताधारी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी, आमच्याकडे एक म्हण आहे, तुम्ही जशी आता म्हण सुरुवातीला जशी मला लगेच आठवली, दुखणं हाल्याला आणि इंजेक्शन पकालीला, ही म्हण आमच्याकडे आहे. तसंच मला वाटतं आजचा हा प्रसंग आहे. दुसरा प्रसंग तुम्ही जानकर साहेबांचा सांगितला की धनगर समाजाच्या मोर्चामध्ये जानकर साहेबांनी हात उगारला. निखिलाजी, मी त्या कार्यकर्ता कोण आहे मी त्याला ओळखतो, तो आपल्या सगळ्याला ओळखतो, तो मूळ राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्या मोर्चामध्ये तो होता. काही दिवसापूर्वी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत परांड्याच्या कार्यक्रमामध्ये त्या कार्यकर्त्याला जानकर साहेबांनी त्या पद्धतीनंच गालात मारलं होतं. म्हणजे जानकर साहेब त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना, जो कोणी पदाधिकारी भेटेल त्याला गालामध्ये, त्या म्हणजे त्यांचे तो स्टाईल आहे किंवा त्यांची भेटण्याची ती पद्धत आहे, पहिल्यांदाच त्यांनी मारलंय. आणि मंत्री, बघा तुम्ही ही जर बातमी लावली असती की महाराष्ट्रामधला एक मंत्री मोर्चात सहभागी झालाय, महाराष्ट्रातला एक मंत्री नाही नाराज झाले नाही. त्या कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादीचे नेते होते आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्याला जास्त हे केलं. जे कार्यकर्ते मूळ राष्ट्रीय समाज पक्षाचे, त्यांना विचारून घ्या आपण, कार्यकर्त्यांनी, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जे आमदार आता बोलले तेच आमदार असं काही दिवसापूर्वी म्हणले की मी जानकर साहेबांमुळे आमदार झालो. महाराष्ट्रामध्ये नव्हे, देशाच्या धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं म्हणून स्वतःचं जीवन ज्या माणसानं समर्पित केलं, स्वतःचं जीवन जो त्यांनी समर्पित केलं, त्या माणसाबद्दल अशी चर्चा आपण ही ब्रेकिंग न्यूज करू शकला असतात. आवाज गेलाय, आवाज येत नाही. आपण ही ब्रेकिंग न्यूज केली असती की महाराष्ट्राच्या आरक्षणामध्ये महाराष्ट्राचा एक मंत्री मोर्चात सहभागी झालाय, तर ही आनंदाची बातमी होती. निखिलाजी, बरं, आपल्यासोबत अरुण भाटिया आहेत, जे महापालिकेचे माजी आयुक्त राहिलेले आहेत, प्रशासकीय अधिकारी राहिलेले आहेत. भाटियाजी, एकूणच हे संभाषण जे महादेव जानकर यांचं आज व्हायरल झालेलं आहे, हे संभाषण पाहता संवैधानिक म्हणायचं याला, निवडणूक आयोगाने यावरती कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर? हे निवडणूक प्रक्रियेमध्ये ढवळाढवळ करायचा प्रकार आहे का? हो मॅडम, कारवाई केली पाहिजे. ते नुसतं कार्यकर्ता असा म्हणाला काय, त्याच्यात काय अर्थ नहीं. ही इज अ सिटिंग मिनिस्टर. वो फोन उठाता है तो बोलता है मैं मिनिस्टर हूं, उसकी आवाज मिनिस्टर की है, उसकी स्टेटस, उसका डेजिग्नेशन मिनिस्टरचा आहे. जे अधिकारी ऐकत आहेत त्यांना कार्यकर्ता अधिकारीने इनको कार्यकर्ता समजा की मिनिस्टर समजा. इसलिए मिनिस्टर झाल्यानंतर डोका वापरून बोलला पाहिजे. हे नक्की प्रेशर आहे, त्यांना प्रोसिक्यूट केला पाहिजे फॉर ऑब्स्ट्रक्टिंग गव्हर्नमेंट सर्वंट ऑन ड्युटी. क्रिमिनल ऑफेन्स आहे, ते खटला ताबडतोब भरला पाहिजे. आपण जर नाही भरला, सरकारने हे खटला नहीं भरला, तो ये प्रथा तो फैलना कि हमारा देश इसी तरह तो इन्हीं लोगों के इस तरीके से यहाँ एडमिनिस्ट्रेशन चलता है. बघा त्याचे चित्र व्हिडिओ ते झोपलेले आहेत, आसपास सगळे त्यांचे फॉलोअर्स आहे आणि ती म्हणतात आम्ही अमुक तमुक चिन्ह हे द्या. अरे बाबा, चिन्ह कोण देणार हे स्टेट इलेक्शन कमिशनचा काम आहे. आणि कॅन्डिडेट कोण होणार हे ऑथराइज सिग्नेटरी जे पार्टीचा आहे त्याचे पत्रप्रमाणे होणार. हे जे मिनिस्टर फोन उचलून बोलतात त्याप्रमाणे कारभार करायचं काय. आणि हे इलेक्शनमध्ये एवढं हस्तक्षेप आहे, ते दररोजचे ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये काय हाल करणार असे लोक. बरं, त्यांना या प्रकारामध्ये जे काय करायचं होतं की ते जे कोण तिथले उमेदवार आहेत त्यांचा काँग्रेसचा अर्ज मागे घेऊन दुसरा अर्ज पुढे करायचा होता. आणि त्याचबरोबर त्यांना आपल्या पक्षासाठी काय चिन्ह त्यांना तुम्ही असाइन करा हे एक सांगायचं होतं. हे करण्याची काही फॉर्मल प्रक्रिया असते का? अशी रिक्वेस्ट करता येते का? हो मॅडम, नॉमिनेशन नाही, कोणी दुसरा म्हणजे सुप्रीम कोर्टच्या जजला आम्ही फोन करून सांगू शकत नाही की बाबा याला सजा देऊ नये, याला अँटिसिपेटरी बेल द्या, असा करता येत नाही. ते निवडणूक अधिकारी निर्णय घेणार आणि नॉमिनेशन विथड्रॉ करण्याचा काळ आहे, त्याच्यामध्ये हे सगळं अडजस्ट आम्ही करू शकतो. फोन उचलून इलेक्शन ऑफिसर कोणी काही सांगू शकत नाही. आणि मिनिस्टर
सांगितलं ते नक्की ऑब्स्ट्रक्शन टू गव्हर्नमेंट सर्वंट आहे. त्यांचा स्टेटमेंट घेतला, ऍडमिनिस्ट्रेटरचा स्टेटमेंट घेतला. तो बिचारा गरीब सरकारी नोकर आहे, घाबरून ते असं तर नाही म्हणणार हो मिनिस्टर साहेबने आमच्यावर दादागिरी केली, असं थोडी म्हणणार ते. पण हे ही जी काही कृती केलेली आहे महादेव जानकर यांनी, यामध्ये त्यांचं चुकलेलं आहे, यामध्ये काय कारवाई होऊ शकते त्यांच्यावरती? कोणते सेक्शन्स आहेत का की ज्याच्या अंडर त्यांना चार्ज केलं जाऊ शकतं? हा आहे ऑब्स्ट्रक्शन टू गव्हर्नमेंट सर्वंट ऑन ड्युटी, ते मोठा सेक्शन आहे आयपीसी मध्ये. म्हणजे त्या अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते. आपल्यासोबत अभय देशपांडे आहेत. अभय देशपांडे, नागपूरमध्ये एकीकडे अधिवेशनाचं वातावरण गरमागरम होत आहे, मात्र दुसरीकडे इकडे आपल्या सरकारमधलेच एक मंत्री अशा प्रकारचे त्यांचे व्हिडिओ समोर येत आहेत. यापूर्वी त्यांनी भगवानगडावर केलेलं वक्तव्य, त्यानंतर आता कार्यकर्त्यांच्या एक ठिकाणी त्यांनी हात उगारलेला होता. काय म्हणायचंय, कशाचं प्रतीक, कशामुळे उद्विग्न आहेत महादेव जानकर? काही अंदाज आहे का? मला वाटतं की महादेव जानकर हे चळवळीतून पुढे आलेले नेते आहेत. त्यांचं एक रांगडं नेतृत्व चळवळीतून पुढे आलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची भाषा तशी होती, चळवळीत लोकांना आवडतही होती. परंतु आपण एखाद्या मंत्रीपदावर शासनाचे प्रतिनिधी म्हणून बसतो, त्यावेळेस आपल्याला जबाबदारीने वागलं पाहिजे, याचं भान कुठेतरी मला वाटतं राज्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे. अधिकाऱ्यांना एखाद्या फोनवरनं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला सूचना देण्याचे, आदेश देण्याचे अधिकार केवळ राज्य निवडणूक आयोगाला आहेत, अन्य कोणालाही नाहीत. म्हणजे त्यांच्या सुपिरियर ऑफिसर तिथला जो असेल पेरेंट्स डिपार्टमेंट मधला, तो सुद्धा त्यांना आदेश देऊ शकत नाही निवडणुकीच्या कामासंदर्भात. अशी परिस्थिती असताना एखाद्या व्यक्तीचा अमुक अमुक अर्ज बाद करा आणि तो अमुक ठेवा असं सांगणं हा सरळ सरळ मला वाटतं की हस्तक्षेप आहे त्यांच्या कामामधला. दुसरी बाब याच्यामध्ये आहे की निवडणुकांचं माझं चिन्ह त्यांना द्या असे आदेश फोनवरून तोंडी देऊन नाही चालत. त्याच्यासाठी एक पद्धत आहे, ते पत्र द्यावं लागतं, ते सबमिट करावं लागतं, ते वेळेत ठेवावं लागतं. आणि त्यांच्याकडे बी फॉर्म होता की नाही, मगाशी अवधूत वाघ यांनी सांगितलं की त्यांच्याकडे अधिकृत फॉर्म होता, बी फॉर्म. मगाशी जानकरांचं म्हणणं होतं की त्यांच्याकडे अधिकृत बी फॉर्म नव्हता त्यावेळी. म्हणजे खरी काय परिस्थिती त्याची माहिती घ्यावी लागेल. आणि तसं जर असेल तर जर त्यांच्याकडे बी फॉर्म नसेल तर ते तसेही अपक्ष झाले असते, 5 लोकांचं त्यांना सूचक म्हणून सह्या केलेल्या असत्या. तर म्हणून मला वाटतं की असे आदेश देणं हा निश्चितपणे आपल्या अधिकारांचा वापर आहे, गैरवापर आहे. आणि दुसरं म्हणजे आचारसंहितेचा हा निश्चितपणे भंग आहे. आणि एखाद्या व्यक्तीकडून भले त्यांचा स्वभाव असेल, त्यांची स्टाईल असेल, त्यांचं काम करण्याची पद्धत असेल, हे जरी मान्य केलं तर त्या पदाचं एक डेकोरम ठेवावा लागतो. निवडणूक आयोगाने त्यांना आज नोटीस बजावली आहे, त्यांना 24 तासात खुलासा करायला सांगितला आहे. आणि तो खुलासा केला नाही तर कारवाई केली जाईल, हे निवडणूक आयोगाने आजच स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की या संदर्भात निवडणूक आयोग निश्चितपणे निवडणूक आयोगाने लगेच दखल घेतलेली आहे. आणि पुढची भूमिका ते काय घेतात, पुढची कारवाई काय होते ते मला वाटतं कळेल. पण ही निश्चितपणे मला वाटतं की मंत्रीपदाच्या वरील व्यक्तीला शोभणारी घटना नाही. निश्चितपणे मंत्रीपद आपल्याकडे आल्यानंतर काय नेमका त्याचा डेकोरम ठेवायचा असतो. आताच अभय देशपांडेंनी जसं सांगितलं, एक छोटासा ब्रेक घ्यायचा, ब्रेक नंतर याच मुद्द्यावरून आपली चर्चा पुढे सुरू राहील. लगेचच परत येतोय, बघत रहा माझा विशेष. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहता एबीपी माझा आणि माझा विशेषमध्ये आपली चर्चा सुरू आहे. महादेव जानकर यांचं नेमकं करायचं तरी काय, कारण आज दिवसभरामध्ये समोर आलेल्या 2 घटना. मला अवधूत वाघ यांच्याकडे जायचं. अवधूत वाघ, जसं ब्रेक पूर्वी आपल्याला भाटियाजींनी सांगितलेलं होतं की हा क्रिमिनल ऑफेन्स असू शकतो आणि अशा प्रकारे जर त्याला एक संवैधानिक प्रक्रिया आहे तर मग फोनवरनं अशा प्रकारे जर ते विनंती करत असतील किंवा दबाव देत असतील, जे काही आहे, पण ही निवडणूक प्रक्रियेमध्ये ढवळाढवळ नाही असं म्हणूच कसं शकता तुम्ही? नाही, भाटिया साहेब जे म्हणाले त्याप्रमाणे निवडणूक प्रक्रियेमध्ये जर एखाद्याने ढवळाढवळ केली असेल तर सक्षम निवडणूक अधिकाऱ्याने त्याबद्दलचं तक्रार आपल्या वरिष्ठांकडे किंवा पोलीस स्टेशनमध्ये करावी. आणि जर तशी केली असेल तर भाटिया साहेब जे म्हणतात त्याप्रमाणे माणूस कोणी असो त्याच्यावर गुन्हा दाखल होईल आणि कारवाई होईल. तर सर्वप्रथम निवडणूक अधिकाऱ्याने तशा प्रकारची कारवाई किंवा तशा प्रकारची तक्रार दाखल करणं हे गरजेचं आहे. हा मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, आजच नामदार जानकरांना त्यांच्या मुंबईच्या निवासस्थानी अशा प्रकारची नोटीस प्राप्त झालेली आहे आणि मी त्यांच्याशी स्वतः बोललो त्यावेळी ते म्हणाले की 24 तासामध्ये आम्ही आमचं एक्सप्लेनेशन त्यांना देऊ. मुद्दा नंबर 3, तुम्ही जे आता मोर्चा दाखवलाय आणि मोर्चामध्ये
जानकर साहेब हात उगारतायत कार्यकर्त्यांवर असं तुम्ही म्हटलेलं आहे, हे कुठच्याही सर्वसामान्य माणसाला पटणारं नाही. कारण कुठचाही मंत्री असो किंवा कुठचाही साधा कार्यकर्ता असो किंवा कुठचाही राजकीय नेता असो, ज्यावेळी तो एखाद्या मोर्चाला सामोरं जातो त्याच वेळी त्याच्या मनाचा मोठेपणा दिसतो. कित्येक मंत्री काँग्रेसमधले आणि राष्ट्रवादीमधले त्यांच्या विरोधात आलेल्या कित्येक मोर्चांना सामोरे तर सोडा, पण त्यांची दखल घेतली नाही. परंतु भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आणखीन रासप, आणखीन या इतर सर्व घटक पक्षांच्या या युती सरकारमधला एक कॅबिनेट मिनिस्टर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आलेल्या धनगर समाजाच्या मोर्चाला सामोरा जातोय, त्यांचं म्हणणं काय ऐकून घेतोय, यामध्येच महादेव जानकरांच्या मनाचा मोठेपणा आणि दिलदारपणा दिसतो. हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2 असा आहे की हा मोर्चा काढला होता कोणी? जर महादेव जानकर चले जाव ही घोषणा रासपवाले, भाजपवाले, शिवसेनावाले किंवा इतर कोण देऊच शकत नाहीत. म्हणजे हे सगळे विरोधकच आहेत. आता तुम्ही ह्याच्या आधी जी बाईट दाखवली ती कोणाची होती? ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका एमएलसीची होती. आता हे त्यांचं कामच आहे, कारण त्यांच्याकडे दुसरे काही मुद्दे नाहीयेत, कुठचं तरी गोष्ट घेऊन यायची. त्यामुळे हा संपूर्ण मोर्चा हा धनगर समाजाचा नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रायोजित केलेला हा मोर्चा होता आणि याचा उद्देश जानकरांना आणखी भारतीय जनता पार्टी, शिवसेनेच्या विरोधामध्ये काहीतरी आग ओकायची असा होता. याचा धनगर समाजाचा काही संबंध नव्हता. जे होते ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. आज जानकर साहेबांचं नेतृत्व बारामतीमध्ये फेमस होत आहे. जानकर साहेब बारामतीमध्ये उभे राहिलेले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्यात मोठ्या उत्तुंग नेत्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आज जानकर साहेबांनी आपला ताकद तयार केलेली आहे. पुढच्या वेळी लोकसभेमधले ते कदाचित तिकडचे खासदार असू शकतील. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा एकमेव अजेंडा आहे की एन केन प्रकारेनं जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आणि जानकर साहेबांचं खच्चीकरण करायचा प्रयत्न करायचा. परंतु सर्वसामान्य एक लक्षात घ्या, जानकर साहेब स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहेत, ते क्वालिफाईड इंजिनियर आहेत, तळागाळातून आलेले आहेत आणि त्यांचं जे लोकप्रिय नेतृत्व आहे हे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ते कमी होणार नाहीये. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि त्याच्यामध्ये ते महत्वाचे नेते आणि घटक आहेत. अभय देशपांडे, या दृश्यांमध्ये जर आपण निरखून बघितलं तर या मोर्चेकऱ्यांच्या गळ्यामध्ये जशा प्रकारचा स्कार्फ, जसा शेला आहे तशाच प्रकारचा एक स्कार्फ गळ्यामध्ये घालून जसं जणू काही त्या मोर्चेकऱ्यांपैकीच ते एक आहेत असं त्या महादेव जानकर इथे दिसत आहेत. अवधूत वाघ यांनी दावा केलेला आहे की ते सामोरे गेले त्या मोर्चाला मंत्री म्हणून. ग्राउंड रियालिटी काय आहे अभय देशपांडे? नाही, मला वाटतं की ग्राउंड रियालिटीपेक्षा स्वतः रासपचे तिथे पदाधिकारी जे बसलेत आपल्या पॅनलवर त्यांनी स्वतःच सांगितलं की हा मोर्चा आमचा होता म्हणून. धनगर समाजाचे म्हणजे त्याच्यामुळे ते डिनाय करण्याचं काही कारण नाही अवधूत वाघ यांना. दुसरी बाब अशी आहे की या मोर्चामध्ये सर्वपक्षीय लोक असू शकतील, कारण तो समाजाच्या आरक्षणासाठी निघालेला मोर्चा होता. त्याच्यात सर्वपक्षीय नेते असू शकतील, त्याच्यात काही राजकीय वाघ म्हणतायत तसं काही घोषणा वगैरे झाल्या असतील. परंतु त्याचा अर्थ या पद्धतीने मंत्र्यांनी रिॲक्ट व्हावं का हा विषय आहे. तर मला वाटतं की या संदर्भात म्हणजे जानकर हे त्या समाजासाठी झटणारे, त्यांनी आक्रमकपणे आरक्षणाचा, धनगर आरक्षणाचा प्रश्न लावून धरला याबाबत कुणाचंही दुमत असायचं कारण नाही. परंतु गेल्या काही दिवसांपासून, काही महिने मंत्री झाल्यापासून ते त्या समाजासाठीच्या आरक्षणासाठी प्रयत्न करत असतीलही, परंतु ते दिसण्याऐवजी प्रत्येक वेळी ते कुठल्या ना कुठल्या वादामुळे प्रकाश झोतात येत आहेत. मग त्यांना जर आपलं ध्येय पूर्ण करायचं असेल किंवा आपण ज्या समाजाला शब्द दिलाय तो पूर्ण करायचा असेल तर त्या दृष्टीने मंत्री म्हणून त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. म्हणजे आज प्रत्येक कॉन्ट्रोव्हर्शियल गोष्टीमध्ये ते अडकत चाललेले आहेत आणि अशामुळे त्यांचं नेतृत्व असेल त्या नेतृत्वावरच उद्या प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. याची जाणीव त्यांना ठेवावी लागेल की नाही. आणि मला वाटतं की त्यांनी स्वतःच सांगितलेले पदाधिकाऱ्यांनी की हा मोर्चा रासपचा होता, त्यामुळे केवळ ते आपल्या विरोधकांच्या मोर्चाला सामोरे गेले होते असा प्रश्न नाही. बाळासाहेब दोडतळेंना काही मुद्दा मांडायचा? बाळासाहेब बोला. नम्रताजी, अभयजी देशपांडे साहेब असं म्हणाले की तुम्ही रासपाचा मोर्चा तो नव्हता, रासपाचे नेते, महाराष्ट्राचे मंत्री त्या मोर्चाला सामोरे गेले. त्यांच्या म्हणणं त्यांनी ऐकलं, त्यांच्या मोर्चामध्ये जाऊन मी जो सांगितलं तो कार्यकर्ता पूर्वी राष्ट्रीय समाज पक्षात होता, आता तो राष्ट्रवादीमध्ये आहे. राष्ट्रवादीने वाघ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादीनं प्रायोजित केलेला मोर्चा होता, तरी जानकर साहेब त्या मोर्चाला सामोरे गेले आणि जो कार्यकर्त्याला हात उगारला असं आपण म्हणता
बरं. त्या कार्यकर्त्याला यापूर्वी आपण डायरेक्ट त्यालाही विचारू शकता, यापूर्वी प्रत्येक वेळी तो जो भेटतो त्यावेळी त्याला जानकर साहेब त्या पद्धतीनेच बोलतात, त्या पद्धतीनेच त्याला गालात मारतात. म्हणजे अहो, जानकर साहेबांचं ज्या प्रेम, पद्धतीने त्यांनी म्हणजे जानकर गालामध्ये साहेबांची मारून कृपया त्या हे तुम्हाला कार्यकर्त्याला वेगळ्या संबोधित अंगाने केलेलं आहे दिसते. ना, जानकर साहेबांचं त्यापूर्वी प्रेम त्यांचा हात हवेत उचलून तो उगारलेला आहे. ही दृश्य तुम्ही नीट बघा. नम्रत आणि त्या ठिकाणी त्यावेळेला धक्काबुक्की होत होती. हे नम्रताजी, मी मी वेगळं आपल्याला सांगायची परत एकदा गरज नाही. विनंती करतो की दृश्यांमध्ये आपण तुम्हाला त्याच लक्षात येईल ते. कार्यकर्त्याला त्याच कार्यकर्त्याला आपण विचारा. जानकर साहेब ज्या वेळी भेटतात त्या कार्यकर्त्यांना असंच वागतात. जानकर साहेब त्यांच्यासोबत राहतात, आनंद आणि प्रेमानं ते त्यांच्याशी तसं वागतात. हे त्या आणि आरक्षणासाठी राष्ट्रवादीला आता पुतना मावशीचा पुळका येण्याची गरज नाही. 50 वर्ष सत्तेवर असताना त्यांनी ह्या प्रश्नाला बगल दिलेली आहे. आता भारतीय जनता पक्ष हा जानकर साहेबांच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रश्न सोडवेल या भीतीपोटी त्यांना ते असं वाटतं की आपण कुठंतरी नाटक करावं. आणि ते असताना सुद्धा जानकर साहेब एक मंत्री सामील झाला याचा आनंद त्यांना झाला नाही. ते राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना मुद्दाम जाणीवपूर्वक टार्गेट केलेले मॅडम. बरं, ठीक आहे. रत्नाकर महाजन, आता काही दुसरा जो काँग्रेसचा वेळा आता राष्ट्रीय समाज पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. फक्त नाही, काही वेळापूर्वीच रत्नाकर महाजनजी राष्ट्रीय समाज अवधूत वाघ पक्षाचे ते यांनी एक राष्ट्रीय वक्तव्य अध्यक्ष असं आहेत. केलं की एका निवडणूक आयोगाच्या जो कोणी संबंधित त्या ठिकाणी अधिकारी होता त्याने तक्रार केली नाही आणि त्यामुळे ह्या प्रकरणामध्ये दबाव नाहीये वगैरे असं आपल्याला म्हणता येईल. पण ज्या पद्धतीची भाषा त्यांनी वापरली, ज्या पद्धतीने ही प्रक्रिया व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ही झालेली नाही या दृश्यांमध्ये, जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये दिसतंय. अशा वेळेला त्यांच्यावरती कारवाई करायची की त्यांची पाठराखण करायची? तो ज्याच्या त्याच्या राजकारणाविषयीच्या जाणीवेचा आणि कॉन्शियसचा प्रश्न आहे, त्याच्यावर मी काय बोलणार नाही. पण निवडणूक अधिकाऱ्यांनीच एखाद्या उमेदवाराबद्दल तक्रार करायची यापेक्षा हास्यास्पद युक्तिवाद कुठला असू शकत नाही. खरं असं आहे की निवडणूक रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट प्रमाणे ठरवून दिलेली निवडणूक विषयक आचारसंहिता, या आचारसंहितेच्या विरोधात एखाद्या पक्षानं किंवा उमेदवारानं वर्तन केलं हे नजरेला आलं तर कुठल्याही भारतीय नागरिकाला सुद्धा अर्ज तक्रार करता येतो. आणि निवडणुकीत सहभागी असलेल्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराला तर नक्कीच असा तक्रार अर्ज करता येतो. त्यामुळं खालून रिपोर्ट आला, खालून रिपोर्ट कसं जाईल? खालचा रिटर्निंग ऑफिसर उमेदवाराविरुद्ध जर तक्रार करू लागला तर ती काय निवडणूक कायद्याची काय चेष्टा करायची का काय? त्यामुळं त्याच्यात काय अर्थ नाही. निवडणूक आचारसंहिता जी ठरवून दिलेली आहे त्याचा भंग झाल्याचं कुठल्याही सामान्य भारतीय नागरिकाच्या लक्षात आलं तर तो संबंधित निवडणूक आयोगाकडे तक्रार करू शकतो. यालाच कायद्याचं राज्य असं म्हणतात. आता बाकीचं त्यांचं जे वर्तन आहे ते त्यांचा पक्ष, त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे पालक मुख्यमंत्री हे त्यांचं काय ते बघून घेतील. आमचा प्रश्न फक्त निवडणूक आयोगाकडे आम्ही केलेल्या तक्रार अर्जावर आज निवडणूक आयोगानं जी ताबडतोब दखल घेऊन त्यानं नोटीस पाठवली, त्या नोटिशीचं उत्तर आल्यानंतर पुढे काय होईल एवढ्या पुरताच आमचा त्यात रस आहे. बाकी आम्हाला त्यात काही रस नाही. बरं, अरुण भाटियानं काही मुद्दा मांडायचा होता. भाटियाजी. मॅडम, सरकारी अधिकारी एक पॉलिटिशियनच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करणार हे अपेक्षा करण्यात काय अर्थ नाही. सगळे अधिकारी भीतीमध्ये असतात. तक्रार केली उद्या त्यांच्या दारासमोर 4 लोक उभा राहणार. हे आमचा व्यक्तिगत अनुभव आहे आणि पुष्कळ लोकांचा अनुभव आहे. भीती आम्हाला सगळ्यांना वाटते. दुसरा मुद्दा, हे गरजेचं नाही की जे निवडणूक अधिकारी त्यानेच फिर्याद किंवा पोलीस कंप्लेंट दाखल केला पाहिजे. ते जर करत नसेल, एनी मेंबर ऑफ द पब्लिक, कोणी सिटीजन जाऊन हे करू शकतात की असं असा वर्तमानपत्रात आला, असं माझी खरं तर वेळ संपत आलेली आहे. मला जाता जाता वाचला, असा व्हिडिओ पाहिला, याची विरोध कारवाई केली पाहिजे. अभय देशपांडे हा एकूणच प्रकार, हा एकूणच जो काही प्रकार आहे, म्हणजे अजित पवारांबद्दल केलेलं वक्तव्य किंवा आता व्हायरल झालेला व्हिडिओ आणि त्यानंतर आता हे मोर्चामधली दृश्य समोर येतात. जानकरांनी खरोखर या गोष्टींना कुठेतरी अंतर्मुख होऊन विचार करायची गरज आहे. निश्चितच. कारण मगाशी फक्त त्याच्यात एक मुद्दा मी स्पष्ट करतो की या गुन्ह्यामध्ये जरी तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केलेली नसली
तरी राज्य निवडणूक आयोगाकडे आलेल्या या सगळ्या पुराव्यांशी ज्या तक्रारी आहेत त्याची सुमोटो दखल घेऊन त्याची कारवाई करण्याचे अधिकार आहेत. ती कारवाई करण्यापूर्वी प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस प्रमाणे त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी आयोगाने दिलेली आहे आणि ते आयोग मला वाटतं त्या संदर्भात पुढचा निर्णय काय तो घेईल. पुढे जो तो आहे तो पुढचा एन्क्वायरीचा भाग आहे. त्या एन्क्वायरीमध्ये अधिकारी काय स्टेटमेंट देतात त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. दुसरा भाग आहे मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की जानकरांच्या नेतृत्वाबद्दल एक ग्रामीण भागातून कुठलीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी स्वतःच्या बळावर इथपर्यंत मजल मारलेली आहे. परंतु अशा गोष्टींमुळे आपलं नेतृत्व कुठेतरी बाजूला जात आहे किंवा आपण नॉन इश्यूजमध्ये प्रत्येक वेळेस कुठे ना कुठे कॉन्ट्रोवर्सी करतोय. ही गोष्ट मला वाटतं त्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी मला वाटतं की आता मागच्या वेळी अजित पवारांच्या संदर्भात जे वाक्य केलं त्याच्यानंतर त्यांनी स्वतः दिलगिरीही व्यक्त केली होती. परंतु वारंवार जर अशा घटना घडत गेल्या तर पार्टी विथ द डिफरन्स म्हणून जे स्वतः सांगतात त्या लोकांना निश्चितपणे त्याचा विचार करावा लागेल आणि ते तसा विचार करतील अशी आपण अपेक्षा करूया. नक्कीच भाजपला याचा कुठेतरी विचार करायची गरज आहे. मात्र त्याहीपेक्षा महादेव जानकरांना याचा विचार करायची गरज आहे. रांगडं व्यक्तिमत्व आहे, लोकचळवळीमधनं आलेलं आहे हे नक्की. मात्र एकदा पद मिळालेलं आहे, मंत्रीपद मिळालेलं आहे म्हटल्यानंतर त्या पदाचा एक डेकोरम असतो, तो कुठेतरी पाळावा लागतो आणि ज्या ठिकाणी तो पाळला जात नाही त्या ठिकाणी असे वाद होतात आणि या वादानंतर खुर्चीची गुरमी चढली आहे का अशी दबक्या आवाजात चर्चा व्हायला लागते आणि चर्चा सुरू झाली की मग त्याचा गोंगाट व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे महादेव जानकरांनी कुठेतरी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी आणि अपेक्षा करूया की ते लक्षात घेतील ही गोष्ट. माझा विशेषमध्ये या चर्चेसाठी आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.